कापता येते, ऊस तोडता येतो, गाड्या भरता येतात, ह्याच्यावरती जाऊ नका. हा, पण आता गेल्या 17 वर्षापासून राहिला पुण्यामध्ये. त्याचं कारण काय बघा, प्रत्येक वर्षी प्रत्येक पिढीनंतर क्षेत्रफळ कमी होत चाललंय शेतीचं. मान्य करताय? काय होत चाललंय? विकायला लागलेत का? पण पिढीनंतर कमी होत चाललंय. जेवढी जमीन आजोबाला होती तेवढी माझ्या वडिलांना जेवढी आहे तेवढी मला जेवढी असणार आहे माझ्या पोरांना. शेती वाईट आहे म्हणतोय का मी शेती वाईट आहे म्हणतोय का? मी पहिल्यांदा कानाला सूचना द्यायचं विसरलो. मला तीच भाषा कळते जी बोलतो आपण, हे मला कळत नाही. इच्छा असेल तर हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. कशामध्ये? आणि यस किंवा नो म्हणणं सोपं आहे पेक्षा, असं मला तरी वाटतंय. हॅलो, शेती वाईट आहे का? शेती सोबत जोडधंदा करणं काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, आजोबांनी जेवढा शेणखत वापरलाय तेवढा वडिलांनी वापरलाय तेवढा आपण मी. म्हणजे काय होत चाललंय, आपण रासायनिक मुळे शेतीची फार वाट लावली. मान्य करता की नाही? त्याच्यासाठी थोडस शेतकरी लोकांनी, जे कोणी शेती करताय, ज्यांनी तुम्हाला आणलंय, आता शेतकरी लोक म्हणतील ते सूटबूट घालणं आमचं काम नाही, ते असं लोकांना बोलणं आमचं काम नाही. तुमच्यासाठी तुम्हाला ज्यांनी आणलंय ना त्याला घेऊन बसा, त्याला एकच सांगा माझ्या शेतीसाठी काय बोला. जर तुम्ही पेपर वाचत असाल तर बघा कॅन्सर कशामुळे वाढत चाललंय, रासायनिक खतामुळे ना. सगळ्यांना माहिती आहे ना, मी नवीन सांगतोय काही. सांगण्याचं तात्पर्य काय, जर तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल ना, त्यातल्या फक्त 1 एकर जमिनीमध्ये आपले आयुर्वेदिक जैविक शेती वापरून बघा, फक्त 1 एकरसाठी. हा, पुढच्या वर्षी मग तुम्ही ठरवा. जर 10 पोतीच्या ठिकाणी 10 पोती सोयाबीनच्या ठिकाणी 12 पोती जरी निघाले तरी आपले 10,000 रुपये वाढले. मान्य करताय? आणि 10ची लिस्ट करताय, 10 पोतीची 20 पोती सांगत, 10च्या ठिकाणी जर 12 निघाले आपला खर्च निघून जातो. मान्य? शेतकऱ्याला काय पाहिजे? शेतकऱ्याला स्वस्त माल जास्त, बरोबर आहे. पण मार्केटमध्ये होतंय काय, पिकवायचं आपल्या हातात आहे, मालाचा भाव शासन ठरवते, आपला घेते कमी. आणि सोन्याचं केलं आता 85, ते वाढवताना विचारते का आपल्याला? आपल्या घेताना तर विचारते का आपल्याला? आपण मधलं झालोय, इकडून बॉल मारला की तिकडं, तिकडून मारला की इकडं. सांगण्याचं तात्पर्य काय बघा, आता आयुर्वेदिक शेती खूप चांगली शेती आहे, उत्पन्न खूप चांगलं निघतंय. मी अख्खा महाराष्ट्र फिरतो, महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी, ते बघा एक म्हण आहे बघा, पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशी देवाची गळे. इथं मी दिवसभर सांगितलं, तुम्ही शेवटी म्हणतात ठरायचं, तुम्ही घ्या, तुम्ही वापरा, मग ठरवा. मान्य करताय? ती झालं शेतीचं. तिथून पुढं पैसा कमवण्याचा पहिला मार्ग आहे काय? शेती. पहिला मार्ग. दुसरा नोकरी, बरोबर आहे की नाही? नोकरी काय करायची का नाही करायची? आज मार्केटमध्ये परमनंट नोकऱ्या नाही राहिल्या. आपल्या नातेवाईकातले, आपल्या घरातले जेवढेही लोक पुण्याला गेल्यात, विचारा काय कंडिशन आहे. नोकरीला नाव नाही ठेवत. जे लोक नोकरी करतात, मी नोकरीला नाव नाही ठेवत, फक्त नोकरी करत असतात तर नाव ठेवतो. नोकरी सोबत पण काही ना काही जोडधंदा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राहिला व्यवसाय. आज इथे काही लोक बसले असतील, साहेब तुम्ही काय सांगताय, तुम्ही जेवढं बोलताय ना आमच्याकडे तेवढं पडीक आहे, तू नाही म्हणत तुमच्याकडे काय नाही. सांगण्याचं तात्पर्य काय, आज जेवढं काय आपल्याकडे आहे, विचार करायची गोष्ट आहे. आज आपल्या घरामध्ये 10,000 रुपये येत असतील किंवा लाख रुपये येत असतील, मी काय म्हणतो लक्ष देऊ नये का, आज तुमच्या घरामध्ये 10,000 येत असतील किंवा लाख रुपये येत असतील, फक्त डोळे मिटून एकच प्रश्न विचार करा, उद्यापासून ते जर काम नाही केलं मी, किंवा मी या जगात नाही राहिलो, तर तो पैसा माझ्या घरामध्ये येईल का? जर उत्तर नो असेल ना मित्रांनो, तर या व्यवसायामध्ये येणं गरजेचं आहे. येणार बघा, थोडासा माझा भूतकाळ सांगेल. आजोबांनी शेती केली होती, वडिलांनी शेती केली होती, मलाही शेतीचा थोडा अनुभव होता. म्हटलं आता काय शेतीमध्ये करिअर नाही होणार, म्हणून मी पुण्याला गेलो होतो. या ठिकाणी खरंच ज्याला खरंच मनातून वाटतंय की बाबा हा बिझनेस केला पाहिजे, त्याने बिझनेस करण्याच्या अगोदर मला बाहेर भेटा. माझ्याकडं 2008 मध्ये मी पुण्याला गेलो होतो. भारत खोज या नावाच्या कंपनीमध्ये जॉबला होतो. 4,000 पगार होता आणि तो पगार स्लिप माझ्याकडे सोबत आहे. फक्त माझ्या बोलण्यावरती न विश्वास ठेवता कागद बघा.
फक्त इथं बोलवायचं, गाणं वाजवायचं, टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला मोटिवेट करणं हा आमचा उद्देश नाही. आम्ही कंपनीची लोक एक दिवस आम्हीही तुमच्यासारखं जसं आज तुम्ही बसलेत ना तसं आम्ही बसलो होतो. फरक काय फक्त एक निर्णय घेऊन इथं बंद आलो. तर बघा त्याच्यानंतर 2008 ते 2017 10 वर्ष नोकरी केली मित्रांनो. पहिला पगार होता 4000 आणि शेवटचा पगार पेन असेल तर नोट करून ठेवा, पगार स्लिप आहे माझ्याकडं. शेवटचा माझा पगार आहे 11,744 रुपये. बघा दोघं सांगायचं म्हणलं असतं 12 पण सांगितलं असतं, 15 पण सांगितलं असतं मान्य, किंवा 10 सांगितलं असतं. 11,744 का सांगतोय तर माझ्याकडे कंपनीचा ID कार्ड पण आहे, पगार स्लिप पण दाखवायला. बघता बघता 10 वर्ष निघून गेले, लग्न झालं, 2 मुलं झाले, राहायला सिंगल भाड्याच्या घरामध्ये होतो. आई वडिलांनी जर कधी 100 रुपये रिचार्ज टाक म्हणले ना तर पगार पण थांबावं लागत होतं. म्हणजे जेमतेम परिस्थिती होती. बघा परिवर्तन काय झालं. आज जसं तुम्हाला कोणीतरी या बिझनेसमध्ये आणले, आठवड्याभरापासून फोन केला असेल, सकाळपासून फोन केला असेल, ये ये ये, तुम्ही म्हणला सर बघूत राहायचं काय, एकदाची कटकट तर मिटून टाकायची. हाय काय बघू बाबा, लय दिवसापासून पाहुणा माग लागलाय, मित्र माग लागलाय लय दिवसापासून, याचं काय बघून तरी एकदाची तुम्ही कटकट मिटवायला असेल त्याची एखाद्या वेळेस. बघा मित्रांनो मलाही तसं झालं होतं. येऊन बसलो, पहिला आल्याबरोबर 30 रुपये मागितले. मला काय म्हणलं हे काय मागतात, टेन्शन आलं, जाऊ दे म्हणलं देतो घे. मध्ये बसलो हॉलमध्ये, वाजवा टाळ्या. कधी 6च्या मी वाजवलं नाही आपण. हे ना आलं वाजवा, ते ना आलं वाजवा. आज कळतंय, आज कळते त्याचं कारण काय. लोकांसाठी वाजवल्या म्हणून आज माझ्यासाठी वाजतंय. मला सांगा टाळ्या वाजवणं चांगलं आहे ते कोण सांगितलं, मी सांगतोय का संशोधनाने सांगितलंय, सायंटिस्ट लोकांनी काय सांगितलंय. दिवसातनं जर 300 वेळा टाळ्या वाजवल्या तर काय येत नाही, अटॅक येत नाही. चांगलं का वाईट आहे. तर आजच्या आजोबांनी सांगून गेल्या टाळ्या वाजवणं हाताळा खास येतं. खास आल्यावर काय येतो, खरंय खोट आहे. आता एखादा लईच मुद्दा आवडला तुम्हाला म्हणून कुठेतरी चौकात बसून वाजवायला लागले टाळ्या एकटंच. बघणारे काय म्हणते, त्याच्यामुळं जिथल्या तिथं मैत्रीच्या ठिकाणी शांत बसायला लागतं, लग्नात नाचायला लागतं. अशा माहोलमध्ये आलं ना काय दुःख आहे घरी, इथं नाही. आनंद घ्यायचा असतो. काय घ्यायचा असतो, असं आहे बायकोने सांगितलंय तिथं चाललंय, तिथं जर टाळी वाजवली तर मग घरी आल्यावर बघा असं काय आहे का. बघा मित्रांनो मी पण बसलो, जसं राहुल सर बोलले माझ्या डोक्यात काय नव्हतं. कारण का लाख रुपये कमवणाऱ्या लोकांची संगतीमध्ये आपण आहे का. लाख रुपये कमवणारचा आपल्याला फोन येतो का, लाख रुपये कमवणारा आपण फोन करतो का. बघा की लग्नातच जे पाहुणा आपल्यापेक्षा मोठा असतो का आपण त्याच्यासोबत जेवायला सुद्धा बसत नाही, कारण पटतच नाही. बघा मित्रांनो या बिझनेसमध्ये आल्यानंतर परिवर्तन का झालं, संगतीचा खूप मोठा परिणाम आहे. कशाचा, एक मान आहे बघा, ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला, वाण नाही पण खरं खोटं आहे. आपल्याच मातीतलं आहे, लातूर बीड काय लई लांब झाले. हॅलो बघा मित्रांनो जर 5 शिक्षक लोकांच्या सोबतीत राहिलं तर 6वा भले शिक्षक नाही होणार तर सवयी सगळ्या त्याच्या लागणार. 5 कीर्तनकार लोकांच्या सोबतीत राहिलं भले कीर्तनकार नाही बनणार काय तरी नक्की बनणार. हॅलो 5 दारू पिणाऱ्या लोकांसोबत राहिलो, 6वा 5 लाख रुपये कमवणाऱ्या लोकांच्या सोबतीत राहावा, 6वा लाख रुपये कमवणारा संगत कोणाची ठेवायची लागते. आज बघा मित्रांनो संगत बदलली, फक्त 10,000 रुपये कमवणाऱ्याची संगत सोडली, ह्या बिझनेसमध्ये आलो. माझ्याकडेही पैसे नव्हते मित्रांनो. आज तुमच्याकडे सांगायचं असेल तर कारण आहे, बाहेर जाताना पैसे नाही जाता, दोघं सोयाबीन गेल्यावर, दोघं तूर गेल्यावर, दोघं ऊस गेल्यावर. ऊस बी आता पण किती गेलाय, आपण जायची वेळ आली आता. 100 शेतकरी जर असतील ना मार्केटमध्ये तर ते 80% शेतकरी कर्जबाजारी आहे. तुम्ही मागा ना 20% आहेत सगळं नाही म्हणत नाही, पण त्याला बी बॅकअप आहे कुठला तरी. पण ते सावकाकीचं असेल कुठलंही असेल त्याच्यावरही फोन जाणार नाही. बघा मित्रांनो पैसे 2017 एकदा मॅनेज करून दिले, 10,000 रुपये घरी लागले करून घेतले. त्याच्यानंतर लोकांना सांगायला सुरुवात केली, लोकांना सांगायला सुरुवात केली मित्रांनो
निंदकाचे घर असावे शेजारी. कुठं असावे? आमच्या घरातच होतं. बायको तुम्ही पहिला फोन लावला घरी कुणाला? आई वडिलांना. ते कुठले तर लोक पकडायचं काम चालू केले बघा. पहिलं घरी 7 वाजता येत होते, आता 10 वाजता 11 वाजता यायला लागले. आई वडिलांचा फोन. कारण 2006 मध्ये गावाला पल्स कंपनीत पैसे भरले होते, ती कंपनी पळून गेली. आई वडिलांचा पहिला फोन. असं काही करू नको, पहिला तू लोक घरी येतील. पहिले यायचे आता बंद झाले. काय का टेन्शन? बघा मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय, 2006 मध्ये पल्समध्ये पैसे भरले होते, पण तिथं काय होतं, 1 लाख दिले की 5 लाख भेटायचे. काहीच नव्हतं करायचं. जर तुम्हाला काहीच न करता पैसे देतो म्हणत असेल तर इथं सुद्धा पैसे देऊ नका. हा, वेगळ्या हाती पलंगावर इथं होत पैसे दिल्यानंतर काय भेटते? एवढं काम केल्यानंतर काय भेटतो? पैसा. बघा मित्रांनो, सुरुवात निर्णय असावे म्हणतात. सुरुवातीला मिसेसने पण नाव ठेवले, घरी जेवायला गेले की विचारायची आज किती भेटले, आज किती लोकांना पगार टाकला. मित्रांनो, मी सुरुवात केली, घाबरलो नाही, करत राहिलो. मित्रांनो, त्या व्यवसायामध्ये लागतात फक्त किती लोक? फक्त 2 लोकांपासून हा व्यवसाय चालू केला. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, त्यातल्या 19 जिल्ह्यामध्ये म्हणजे 11,028 लोकांची टीम झाली. मित्रांनो, रोज जाऊन लोकांना सांगायचं ह्याच्यातले पैसा, ह्याच्यातले पैसा, ह्याच्यातले पैसा. लोक म्हणायचे पैसा पैसा पैसा. काय कोंबडी खाती का? कोंबडी खायला काय लागतो? हॅलो, काय माझे लोक म्हणत असतील साहेब आम्ही कोंबडी खात नाही. अरे कोंबडी खात नाही, पण देवाकडे गेला, देवाच्या मंदिरात गेला आपण 2 रांगायचा. एक जनरल देव म्हणतो 500 जण लवकर येऊन जा. आहे का नाही? त्याच पैशाला किंमत आहे ना, भले ते मंदिरात असू द्या किंवा कुठेही असू द्या. बघा मित्रांनो, सुरुवात केली. आज हे 11,028 लोक घरी लागणारे प्रोडक्ट घेतात, शेतीत लागणारे खतं घेतात, फवारणीची औषधं घेतात, पित्ताचं औषध घेतात, गोळवेडाचं औषध घेतात, कोण घरी लागणारे टॉयलेट क्लीनर घेतं, कोण दात घासायची पेस्ट घेतं, कोण काय घेतं मला काहीच माहीत नाही. मित्रांनो, म्हणजे 11,028 लोक ज्या ज्या वेळेस प्रोडक्ट घेतात त्या त्यावेळेस माझ्या अकाउंटला घरी झोपलेले असताना पण पैसे येतात. 7 वर्षात, गेल्या 10 वर्षात ती नोकरी करून फक्त 10 लाख रुपये तुम्ही इन्कम होता. मित्रांनो, म्हणजे 7 वर्षामध्ये खरंच जर कोणाला नवीन माणसाला डाऊट असेल ना, आवर्जून भेटा. गव्हर्नमेंटचा फॉर्म नंबर 26S इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा कागद माझ्यासोबत आहे. तो पण 2017 ते 2024 गेल्या 7 वर्षापासूनचं स्टेटमेंट माझ्यासोबत आहे गाडीमध्ये. मित्रांनो, गेल्या 7 वर्षातला त्या 11,000 लोकांच्या माध्यमातून आलेलं इन्कम आहे. मित्रांनो, कधी लाख रुपये आले कळले नाही मित्रांनो, कधी 10 लाख आले कळले नाही मित्रांनो. 7 दिवसाचा इन्कम तो 2,10,000 घेतला सरांनी सांगितलं तसं. कधी 50 लाख आले कळले नाही मित्रांनो, कधी 70 लाख आले कळले नाही. गेल्या 7 वर्षातला माझा इन्कम आहे मित्रांनो 1 CR, 1 करोड 1 कोटी. पैसा परिवर्तन काय झालं बघा मित्रांनो. 2 व्हीलरवरती फिरणारा मुलगा आज 8.5 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरतो. ज्या हडपसरमध्ये 12 वर्ष भाड्याच्या घरात राहिलेला मुलगा आज 50 लाख रुपयाच्या घरामध्ये राहतो. गावाकडे जे पत्राचं घर होतं आईवडिलांसाठी, ते घर आहे तसंच ठेवलेलं आहे. कधी येण्याचा चान्स आला तर आज एक गावामध्ये 1 BHK बाजूला 10 लाख रुपयाचा 2 घरं झाले, दोन्ही घरावरती बँकेचं कर्ज नाही मित्रांनो. त्याच्यानंतर जे निंदक होते घरामध्ये, पण कधी महाबळेश्वरला सुद्धा घेऊन गेलो नव्हतं मित्रांनो. म्हणजे बिझनेसच्या माध्यमातून पहिल्यांदा बसवलं, कुलू मनालीला बसवलं विमानामध्ये. आता म्हटलं कसं वाटतं बिझनेस? ती म्हणते आता फुल टाईम करा. कसं करा? फुल टाईम करा. त्याच्यानंतर 25 जुलै 2023ला आता गेलो होतो दुबईला. कुठं? आता कसं वाटतंय? ती म्हणते आता 8 दिवस नाही आलं तरी बरं वाटतं. मित्रांनो, प्रत्येकाचे विचार बदलतात, फक्त सक्सेस झालं पाहिजे. मान्य करताय? काय झालं पाहिजे? आज दूध पाहिजे सगळ्यांना. कसं लिटर आहे? 50 रुपये. त्याच दुधाला जर थोडंसं तापवलं, दुधापासून काय बनतं? दही बनतं. दह्याला थोडंसं जर त्याच्यासोबत रवी खळवली तर काय होतं? काय? ताक आणि लोण्याला जर थोडंसं तापवलं तर तुपाचा भाव काय? अरे 50 रुपयाच्या दुधामध्ये 800 रुपयाचं 1000 रुपयाचं तूप लपलंय. पण थोडंसं तापलं पाहिजे, थोडासा घाम निघला पाहिजे. हेच नको आहे आपल्याला.
काय नकोय? अरे इथं बसलेला प्रत्येक माणूस आहे ना, प्रत्येक माणूस, तुम्ही वयाचा विचार करू नका, शिक्षणाचा वयाचा विचार करू नका, तुमचं वय काय विचार करू नका, तुम्ही लेडीचा का जेंट्सचा विचार करू नका. थोडंसं फक्त संगत बदला, थोडंसं फक्त तापा आतून, आतून तापा, थोडंसं आतून तापा मित्रांनो. 50 रुपयाचं दूध सुद्धा 1000 रुपयाचं तूप बनू शकतं, बनू शकत नाही. मित्रांनो आज बसल्या ठिकाणी एक विचार करा, डोळे मिटा फक्त. एका पाहुण्याचा फोन आला का आजपर्यंत आपल्याला, काय करतोय कसा आहेस म्हणून? जर तुमची परिस्थिती फक्त थोडीशी डावलू द्या, तुमचे फोन सुद्धा उचलणार नाही. जर त्यांना कळलं का आपल्या पाहुण्यावर कर्ज झाले, तुम्ही बघा फक्त, तुम्ही चांगल्या कामासाठी फोन करा पण ते तुमचा फोन घेणार. मित्रांनो आज तुम्हाला ह्या हॉलचा दरवाजा कोण दाखवलाय मला माहीत नाही. मित्रांनो तुमचा मित्र असेल, तुमचा नातेवाईकाचा असेल, किंवा रस्त्याने भेटलेला माणूस असेल, मला माहिती नाही. मित्रांनो पण आई वडिलांनंतर कुणाच्या नंतर, कुणाच्या नंतर, आपल्या आई वडिलांच्या नंतर जर तुम्ही कोणाला वाटत असेल ना तुम्ही मोठं झालं पाहिजे, तर तो व्यक्ती ज्या व्यक्तीने तुम्हाला आज हा हॉलचा दरवाजा दाखवला. आणि मार्केटमध्ये सगळ्यात मोठं व्हावं असं फक्त आपल्या आई वडिलांना वाटतं, आपल्या सख्या भावाला वाटत नाही, आपल्या शेजाऱ्याला वाटत नाही, आपल्या पाहुण्याला वाटत नाही. खरंय खोटे? हे म्हणतात नाही, रडून ऐकायचं आणि दुसरीकडे जाऊन हसून सांगायचं, असे कंडिशन आहे. पण मित्रांनो आज आम्हाला वाटतंय की आम्ही तुमच्यासारखंच होतो, आमच्या लाईफमध्ये जे परिवर्तन झालंय ना आज तुमच्याही लाईफमध्ये होऊ शकतं. फक्त घ्यावं लागणार आहे, घ्यावं लागणार आहे. आता निर्णयासाठी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आज पुष्पा कोणी कोणी बघितलंय? हातवर करा. नाही सांगण्याचं तात्पर्य काय? पुष्पा पिक्चर हा 3 तासाचा आहे, बरोबर आहे? ज्यांनी पण बघितलं त्यांनी स्टेजवरती यायचं, ओपन 10,000चं पण इथं ठेवलं मी, ओपन सांगतोय त्याला कोणाला पण, ज्यांनी बघितलंय फक्त 3 तास स्टोरी सांगायची. आणि बघितलंय का नाही 3 तास? हॅलो 3 तास बघितलाय का नाही? 3 तास स्टोरी सांगा बरं, जमेल का? ज्यांनी हात वर केला त्यांनी, जमेल का? सांगण्याचं तात्पर्य हा बिझनेस घरी जाऊ, आपण जर बायकोला सांगायचं म्हटलं सांगू शकत, नवऱ्याला सांगायचं म्हणलं सांगू शकत. आणि प्रत्येक नवऱ्याला वाटतं आपल्या बायकोला काही कळत, प्रत्येक बायकोला वाटतं आपल्या नवऱ्याला काही कळत, पण आयुष्य काढलं त्याच्यासोबत. सांगण्याचं तात्पर्य काय? हा बिझनेस तुम्ही सांगण्याचा नाही. कशाचा नाही? तुम्ही जर सांगायला गेलं तर ते समजणार नाही. सांगण्याचं तात्पर्य हे, सांगण्याचं तात्पर्य काय? तुम्ही तोंडी सांगायचा प्रयत्न करू नका. कारण का? त्याच्यासाठी एक सिस्टम आहे. 5 किलोचा दगड जर पाण्यात टाकला तर तळाला जातो की नाही जातो? त्याच पाण्यामध्ये 500 किलोचं जहाज तरंगतं की नाही? कारण सिस्टम आहे. काय सिस्टम आहे? हा व्यवसाय. हा आता राहिला विषय करू की नको हे जर तुम्ही विचारायला गेलात एखाद्याला, आता बऱ्याच लोकांचे मोबाईल काय आहेत? सायलेंट आहेत. बऱ्याच मित्रांचे मिस कॉल येऊन पडलेत बैठकीला जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या बद्दल. हसतात म्हणजे तुमच्या डोक्यात विचार वेगळा, मी काय तर करू शकत. मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या बैठकीला म्हणतो, तुम्ही हसताय तर मग मला कळलं नाही तुमची काय भाषा आहे. आज बऱ्याच लोकांना मिस कॉल पडले, बाहेर गेल्या तुम्ही फोन उचलणार किंवा फोन लावणार, किंवा म्हणणार काय रे कुठं होता? तुम्ही म्हणणार मीटिंगमध्ये. ते म्हणणार कुठल्या? तुम्ही म्हणणार माझ्या लाईफस्टाईलच्या. काय करायचे? अरे काय नाही, 2 लोक जोडले की पैसेच पैसे. आयुष्यात तुमच्या लग्नाला येणार नाही, वाढदिवसाला येणार, तुम्ही दिसलं की पळून जाणार. सांगण्याचं तात्पर्य काय होतं? सांगू नका हे म्हणत नाही. मी जर तुम्हाला म्हटलं इथून बाहेर गेल्यानंतर उजव्या हाताला बघू नका, इमानदारी सांगायचं कुठं बघणार? आणि सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे हे समजून घ्या. कारण 7 वर्षाचा अनुभव आहे. ज्याच्या पण सोबत आला ना त्याच्यासोबत बसा, व्यवसायाला कधी सुरुवात करा. कंपनीच्या तुम्हाला लाख रुपयाची पुढे घ्या म्हणून कंपनीमध्ये कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त पुढे घ्यायचे असतील तर 30,000. 30,000 का घ्यायचे? तर 3 आयडी निघतात त्याची, म्हणून 10,000च्या पुढे घ्या. कंपनीमध्ये तुम्ही वापरून बघा, तुम्हाला आवडल्याच्या नंतर लोकांना माहिती सांगा. कंपनी लोकांना पुढे विका म्हणत
तुम्हाला वाटतं प्रोडक्ट नाही, प्रोडक्ट विकायचे, गैरसमजामध्ये जाऊ नका. कंपनीमध्ये प्रोडक्ट घ्या, तुम्ही वापरा, तुम्हाला आवडले तर इतरांना कसे वाटले ते सांगा. कसे वाटले ते सांगणं सोपं आहे का विकणं सोपं आहे? पण आपण काय करतो, लगेच विकायला जातो. फक्त आम्ही जे सांगतो, ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलंय कदाचित त्याचं शिक्षण कमी असेल, कदाचित तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल, तुमच्या वयाने मोठा असेल, फक्त तो काय सांगतोय त्याच्यासोबत बसा. तो व्यवसाय जसा सांगेल तसं करायचा प्रयत्न करा. मित्रांनो, शेती करता करता जर तुम्ही फक्त हा व्यवसाय किती तास केला, हॅलो, फक्त 2 तास केलात मित्रांनो, तर शेती करता करता त्या 2 तासामध्ये येणाऱ्या 3 ते 5 वर्षानंतर तुमच्या शेतीमधलं जेवढं उत्पन्न निघते ना, त्याच्याबरोबर नाही उत्पन्न इथून गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. नोकरी करत असाल, नोकरी करता करता फक्त 2 तास या व्यवसायाला द्या. दिवसात ते कधीही द्या, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. त्याला वेळेचं बंधन नाही. नोकरी करता करता 2 तास हा व्यवसाय करा. येणाऱ्या 3 ते 5 वर्षानंतर तुमच्या पगार जेवढा आहे ना मित्रांनो, त्या पगारापेक्षा जास्त उत्पन्न इथून आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला ते सांगतोय, शेती सोडायची नाही, नोकरी सोडायची नाही, व्यवसाय बंद करायची गरज. फक्त 2 तास इकडच्या तिकडच्या गप्पा बंद करायच्या आणि या व्यवसायाच्या गप्पा चालू करायच्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्या खानदानातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपण असणार आहे मित्रांनो. सांगतो, ज्याच्यासोबत तुम्ही आलेत ना, ज्याच्यासोबत तुम्ही आलेत त्याला फक्त एक विचारा, 12 जानेवारीला कुठं प्रोग्राम होता त्याचा फोटो दाखव. काय दाखव? 12 जानेवारीला कुठं गेला होता त्याचा फोटो दाखव. ते बघा पहिल्यांदा. ज्या आई वडिलांनी मला फोन करून सांगितलं होतं ना बिझनेस करू नको म्हणून, 12 जानेवारी दिवशी कमीत कमी 35 ते 40 हजार लोकांमध्ये माझा आणि बायकोचा सत्कार झाला होता. आणि तो फोटो कोणीतरी काढून ग्रुपला टाकला, कोणीतरी स्टेटसला ठेवलं. आई वडिलांचा रात्री 10 वाजता फोन आला, अरे सगळ्या गावात तुझी चर्चा काय झाली तुझ्यासोबत. आई वडिलांचा फोन मला काय म्हणतोय, काय केलंय असं काम, तुझा सत्कार 40 हजार लोकांमध्ये झालाय. मी म्हटलं, जे काम बंद कर म्हणले होते तेच काम करत होते. मित्रांनो, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये 2 प्रकारचे अश्रू लपलेले आहेत. एक आनंद अश्रू आणि एक दुःखाचे अश्रू. आई वडील जिवंत असताना, मेल्यावर नाही म्हणा ना, आई वडील जिवंत असताना जर आनंद अश्रू काढायचे असतील ना, तर माय लाईफ सारखा प्लॅटफॉर्म दुसऱ्या जगात नाही मित्रांनो. एकच वाक्य सांगतो, रोजा घेतो मित्रांनो, हा बिझनेस फक्त त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे, किंवा आई वडिलांचा एक चांगला मुलगा बनायचा असेल, किंवा आई वडिलांच्या डोळ्यातून आनंद असून काढायचे असतील ना, त्याच्यासाठी ज्याला आपल्या बायकोचा एक चांगला नवरा बनायचा आहे ना, त्याच्यासाठी हा बिझनेस आहे. हा बिझनेस त्या लोकांसाठी आहे, आपल्या पोरांचा चांगला बाप बनायचा ना, त्याच्यासाठी हा बिझनेस आहे. मित्रांनो, माझा मुलगा फक्त 2 वर्षाचा, फक्त 2 वर्षाचा दुबईला जाऊन आला. बापाचा पासपोर्ट वयाच्या 35व्या वर्षी निघाला, पोराचा पासपोर्ट वयाच्या संगत बदलली. डोळ्या शेजारी फक्त पवळा लागला, वाघ नाही पण मूल लागला. मित्रांनो, फक्त संगत बदला. येणाऱ्या 5 वर्षानंतर आज आपल्या खानदानात श्रीमंत होण्याचा माल तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता फक्त एक शब्द सांगतो मित्रांनो, जर आमच्या लिडर लोकांकडनं किंवा माझ्याकडनं जर खरंच कुणाच्या मनाला जर हेच पोहोचले असेल, माझा लागला असेल कुठला एखादा शब्द, तर जाहीर माफी मागतो मित्रांनो. आम्हाला तुम्हाला बोलणं हा उद्देश आमचा मुळीच नाही मित्रांनो. सांगण्याचं तात्पर्य ही जर्नी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवं हा उद्देश आहे. कोणाला बोलणं किंवा टोमणं मारणं हा आमचा उद्देश नाही मित्रांनो. त्या बिझनेसमध्ये जे मी शिकवलं, घडवलं, टिकवलं, किरण सर, आपला राक्षस सर, प्रवीण काळे सर आणि ऑल आज जे मॅनेजमेंट करतात तिथं अजय जाधव सर असतील, जे आपल्या आरपीसी सुशांत सर असतील, राहुल डोळे सर असतील, आणि माझे ऑल स्वीट टीम करतो, सगळ्यांना त्या बिझनेसमध्ये येण्यासाठी वेलकम करतो. इथं सांगतो, जय हिंद, जय राजशाही.